मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची भोळी भाबडी मानस हो भोळी भाबडी मानस लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची दीन दलिताचे पोर पोर रडे वाळवंटी पोर रडे वाळवंटी पोर रडे वाळवंटी सरकून वाळूतून पोर उचलते कटी पोर उचलते कटी पोर उचलते कटी असे नांदले भोसले सांगे वेरुळची गडी असे नांदले भोसले सांगे वेरुळची गडी सांगे वेरुळची गडी पंत जोगाईतली ती पंत जोगाईतली ती दासो पंताची पासोडी दासो पंताची पासोडी दासो पंताची पासोडी संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची अंबाजोगाईची अंबा मुकुंद राजाला पावली राजाला पावली मुकुंद राजाला पावली आद्य कवीने लिहली इथे कविता पहिली इथे कविता पहिली इथे कविता पहिली जाती जाणी संघे ओढे ओढे रुक्मिणीचा पती जाती जाणी संघे ओढे ओढे रुक्मिणीचा पती ओढे रुक्मिणीचा पती संत नाम देवासाठी संत नाम देवासाठी देव देऊळ फिरविती देव देऊळ फिरविती देव देऊळ फिरविती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची तीन ज्योतिर्लिंगे इथे तीन देवीचे हे ठाण तीन देवीचे हे ठाण तीन देवीचे हे ठाण अशी गंगा थड येथे जशी सोनियाची खान जशी सोनियाची खान जशी सोनियाची खान कुणी अल्लड लाडकी रुसे राजयाची राणी कुणी अल्लड लाडकी रुसे राजयाची राणी रुसे राजयाची राणी नको भाराभर चिंध्या नको भाराभर चिंध्या आना एकच पैठणी आना एकच पैठणी आना एकच पैठणी संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची इथे प्रवरा करपरा जशी पूर्ण मांजरा जशी पूर्ण मांजरा जशी पूर्ण मांजरा करते दुनियेला दंग ऐसे अजिंठ्याचे रंग करते दुनियेला दंग ऐसे अजिंठ्याचे रंग ऐसे अजिंठ्याचे रंग दूर दुनियेत माझ्या दूर दुनियेत माझ्या माझ्या कैलासाची ख्याती माझ्या कैलासाची ख्याती माझ्या कैलासाची ख्याती संत महंताची भूमी
माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची भोळी भाबडी मानस हो भोळी भाबडी मानस लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची जोवर वाहे गोदामाई जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूच्या लहरी शककर्त्याचे दावित वैभव प्रतिष्ठान नगरी नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूच्या लहरी शककर्त्याचे दावित वैभव प्रतिष्ठान नगरी देवगिरीच्या इतिहासाला देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी घेऊ या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू कृष्णेश्वर नागेश परळीचा वंद्य वैद्यनाथ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कृष्णेश्वर नागेश परळीचा वंद्य वैद्यनाथ माहुर गडवासिनी रेणुका तिचा मस्तकी हात अहो माहुर गडवासिनी रेणुका तिचा मस्तकी हात तुळजापूरवासिनी भवानी तुळजापूरवासिनी भवानी तिचा छबी ना मिरवू या मातीच्या पुण्याईचा तिळा कपाळी लावू तेर ढोकीच्या गोरोबाचे अजून फिरते चाक कष्टकऱ्यांची माय जनाई तिचा विठ्याला धाक तेर ढोकीच्या गोरोबाचे अजून फिरते चाक कष्टकऱ्यांची माय जनाई तिचा विठ्याला धाक नाथांच्या समतेची कावड विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नाथांच्या समतेची कावड खांदी वाहून नेऊ. नंदी तटीचा हुजूर साहेब तेग बहादूर बंदा. हे नंदी तटीचा हुजूर साहेब तेग बहादूर बंदा. दास गणूनी जना लाविले भाव भक्तीच्या छंदा. दास गणूनी जना लाविले भाव भक्तीच्या छंदा. साईराम 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 साईराम. भक्ती शक्तीची पुन्हा एकदा. भक्ती शक्तीची पुन्हा एकदा गुढी चला रे उभवू. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हेवा. अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हेवा. कैलासाचे लेणे आमुच्या मर्मबंधीचा ठेवा. कैलासाचे लेणे आमुच्या मर्मबंधीचा ठेवा. मराठवाडी मानध्वजाही. मराठवाडी मानध्वजाही अखंड फडकत ठेवू. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. या मातीच्या पुण्याईचा टिळक पायी लावू. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेला, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि
मुनि जपते प्रभु नाम की माला। जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए। हरिओम 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 हरिओम। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए। जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। कहिए तो फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वो भारत देश।
इस धरती के त्योहार भी है अलबेले। अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले। कहीं दिवाली की जगमग है होली के कहीं मेले, होली के कहीं मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय। हरिओम 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 हरिओम। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय। किसी नगर में किसी द्वार पे कोई न ताला डाले, कोई न ताला डाले। और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। वो भारत देश है मेरा, 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 वो भारत देश है मेरा। रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला तेवढं मिनिटावर तेवढं कमी आहे, परंतु आम्ही तेवढ्या पात्रतेचे नाही. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, म्हणून आपल्या आदर्श सुनबाईंचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. बीड जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी आदरणीय दीपा मुंडे मॅडम या नावाने या भूमीला ध्यान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती
खासदार त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे लोकप्रतिनिधी होते ते पिंपळनेरच्या या मातीत आणि या शाळेत भिडलेले आहेत. कारण या शाळेच्या मातीतून अनेक रत्न निघाली. या शाळेच्या मातीने त्या गोष्टी या जिल्ह्याला दिल्या, या महाराष्ट्राला दिल्या. म्हणून या शाळेची जी महती आहे ती सांगणे सुद्धा क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर मॅडम, आम्हाला आमच्या शाळेला 100 वर्ष झाल्यानिमित्त आम्हाला आमच्या काही थोड्याशा तुमच्याकडं मागण्या आहेत. त्या सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये मांडू इच्छितो. मी आपला फारसा वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगणार आहे. ते सुद्धा थोडा वेळ मला त्यासाठी द्यावा. आपण थोडा वेळ माझं गोष्ट ऐकून घ्यावी ही विनंती माझी. तर या ठिकाणी पिंपळनेर ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही लोकसहभागामधून घेत आहोत. या शाळेने विविध क्षेत्रामध्ये विविध मान्यवर वगैरे घडवलेले आहेत. त्याचबरोबर आता पिंपळनेरच्या या मातीमध्ये अनेक शिक्षण संकुल आहेत. जशी ही शाळा आहे, या शाळेची बिल्डिंग जरी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत असली तर आमच्याकडे जी कन्या शाळा आहे, कन्या शाळेचा प्रश्न सध्या आमच्या ऐरणीवरती आहे. मॅडम, आपल्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने दप्तर दिरंगाई संपून जनमानसात आपली जी प्रतिमा आहे त्यामधून हा प्रश्न आपण मार्गी लावाल अशी मला अपेक्षा आहे. पिंपळनेर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सुसज्ज व अत्याधुनिक अशी विज्ञान प्रयोगशाळेची इमारत व सर्व बाबींनी परिपूर्ण असणाऱ्या प्रयोगशाळेची शिफारस करावी अशी विनंती करण्यात येत आहे आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्याचबरोबर येथील जिल्हा परिषद शाळेला मुख्याध्यापक पदासाठी वर्ग 2ची पदमान्यता असताना ते समकक्ष पदवीचे शिक्षक नाहीत. या पदावर प्रभारी शिक्षकाऐवजी आम्हाला या 100 वर्षानिमित्त तरी किमान कायमस्वरूपी शिक्षक द्यावा अशी आमची आपल्या चरणी विनंती आहे. ही आपण स्वीकार करावी. या प्रश्नाच्या बाजूने जिल्हा परिषद वैरण विकास प्रकल्पाची जवळपास 2 एकर जागा उपलब्ध असताना मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेला प्रशस्त प्रांगण अभावी हा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी घ्यावा लागत आहे. तसेच त्यामुळे क्रीडा प्रकारामध्ये पण हेच ग्राउंड आम्हाला वापरावं लागत आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये आम्हाला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. त्यामुळे एक सुसज्ज क्रीडांगण जे आहे ते आम्हाला आपल्या माध्यमातून मिळावं अशी मागणी देखील आम्ही आपणास या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. किमान कौशल्यावर आधारित केल्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत या गावाचा समावेश करावा, जेणेकरून पिंपळनेर व परिसरातील उदयोन्मुख विद्यार्थ्यांना लाभ आपल्या कौशल्य चालना देऊन विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवता येईल. शाळेत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या अटल टिंकरिंग लॅबसाठी प्रशिक्षक व तज्ञ शिक्षकांचे पद कायमस्वरूपी भरले असावे. बीड जवळा ईट व बीड घाटसावळी जवळा पिंपळनेर या दोन्ही मार्गावर सावित्रीबाई फुले प्रवास योजनेअंतर्गत शालेय मुलींसाठी बस सेवा उपलब्ध नाही. ही सेवा उपलब्ध झाल्यास शाळेच्या विद्यार्थी संख्येत, खास करून विद्यार्थिनींच्या संख्येत मोलाची भर पडणार आहे. आजही परिसरातील ग्रामीण भागातील मुली सायकल अथवा पायी शाळेत येतात. त्यांची गैरसोय दूर होईल. मला असं वाटतं मॅडम, आपण त्यांचं दुःख समजून घेऊ शकता आणि ह्या गोष्टीवरती आपण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देऊ शकता. या शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय नसल्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. परंतु आता आम्ही या ठिकाणी लोकसहभागा माध्यमातून आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुस्तक वगैरे उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला वाचण्यासाठी इतर सुविधा ज्या आहेत त्या आपण आपल्या माध्यमातून मिळवून द्याव्या. जिल्ह्यातील बोटर मोरनेच्या जिल्हा परिषद कन्या शाळा आहेत, त्यापैकी पिंपळनेरची कन्या शाळा आहे. ज्या शाळेला इमारत नाहीये, शाळेला जागा उपलब्ध करून व इमारतीसाठी आपण आपल्या माध्यमातून काही केल्यास आम्ही आपले कायम आभारी राहू. कारण मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आम्हाला प्राधान्याने वाटतो आणि आपण पण त्याला प्राधान्य द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पिंपळनेर ते जवळपास 8 अंगणवाड्या असून त्यापैकी 6 अंगणवाड्यांना इमारती आहेत. इमारती नाही आहेत त्या शाळेचा मूळ पाया असणाऱ्या अंगणवाड्या आहेत. कारण आपल्याला पण माहिती आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार अंगणवाड्या ज्या आहेत त्या सर्वात मूळ पाया मानला जातो शिक्षणाचा. त्यामुळे तो प्रश्न जो आहे तो आपल्या मार्फत मार्गी लागावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. या शाळेत सुसज्ज अशी 30 ते 35 संगणकाची कार्यशाळा, इंटरनेटसह वातानुकूलित लॅब असावी. त्यासाठी प्रशिक्षक शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी व त्याद्वारे आधुनिक प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाची भर पडणार आहे. पिंपळनेर गावात जोडणारे 15 ते 16 शेतीपूरक रस्ते हे विशेष करून जवळच्या गावांना जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांची ग्रामीण रस्ते मार्गात समावेश करून त्यासाठी भरीव निधीची तरतूद करून दळणवळण सुलभ झाले तर शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योगधंदे या दृष्टीने प्रशासनास सूचना देऊन तातडीने हे काम मार्गी लागले तर आमच्या गावातील प्रगतीत विकासात खूप मोठा भर पडणार आहे. पण जवळपास सर्व रस्ते मिळून 30 किलोमीटरचे हे काम आपण विशेष बाब म्हणून पूर्णत्वास न्यावे ही विनंती आहे. आपण या ठिकाणी माजी विद्यार्थी म्हणून आम्ही सगळेजण ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत आपल्या
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपणासमोर मांडत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की आपण यावरती चांगल्या प्रकारे विचार कराल आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्याल. धन्यवाद. थँक्यू. आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी मॅडम मुदळ मुंडे मॅडम, तसेच व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर शिरसाट साहेब, आपले रिपोर्टरचे पत्रकार सावंतांना, त्याच्यानंतर खाली उपस्थित सर्व या शाळेचे आजी माजी विद्यार्थी, सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, त्याचबरोबर सध्या जे बालमित्र इथं बसले त्यांच्याशी मी नेहमी शाळेतून बोलतो ते सर्व विद्यार्थी तसेच शाळेचे शिक्षक, माजी शिक्षक सर्व. मॅडम, मी जेव्हा इथं बदलून आलो तेव्हा पहिला कार्यक्रम ह्या शाळेचा स्नेहसंमेलन होता. त्या स्नेहसंमेलनाला मी उपस्थित राहिलो होतो आणि मला असं वाटायचं की जिल्हा परिषद शाळेचं स्नेहसंमेलन आहे तर काहीतरी छोटं आपलं थोडेसे विद्यार्थी असतील. शाळेच्या आतमध्ये आल्यानंतर हे असं भरगच्च बनलं होतं आणि इतके विद्यार्थी, इतके म्हणजे उत्साही शिक्षक, तर तेव्हा मला वाटलं की शाळेने काहीतरी मोठं करून दाखवलेलं आहे आणि ही काही साधारण जिल्हा परिषदेची शाळा नाही आहे. बऱ्याच शिक्षकांनाही मी बोललो होतो. तर त्यानंतर जेवढे कार्यक्रम मी पाहिले, शिवजयंती असेल किंवा त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, अगदी दिवाळीपर्यंत गणेशोत्सव असेल, तर या गावाचा एक वेगळाच स्पार्क आहे पिंपळनेरचा आणि इथल्या सर्व ग्रामस्थांचा, सर्व म्हणजे जे कोणी विद्यार्थी आजी माझी बाहेर असतील किंवा इथं आहेत, त्या सर्वांचा वेगळा स्पार्क आहे की ते तुम्हाला या अगोदर पण बोललेलं आहे की पिंपळनेरचं नाव माझ्या बदला ऐकून पुढे जिथं होतील तिथं या गावाबद्दल मी सांगणार आहे की 100 वर्ष जिल्हा परिषद शाळेला 100 वर्ष होतात आणि त्याचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे घेतला जातो. हे कधी मी तर कधी विचारच केला नव्हता की असाही कार्यक्रम घेतला जाऊ शकतो आणि हे सर्व होऊ शकतं. सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही या निमित्ताने 100 वर्षातल्या किती पिढ्या एकत्र येत आहे आणि तुमचे विचार एकमेकाला देत आहे आणि काहीतरी गावासाठी वेगळं काही करायची तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यातून म्हणजे किती समजा उच्च पदाला किंवा कोण कुठं पोहोचलं याच्यापेक्षा ही सर्वात मोठी गोष्ट मला वाटते. आणि तुमच्याकडे बघून हे जे मित्र आहेत किंवा आमच्यासारखे सुद्धा अधिकारी आमच्या गावात सुद्धा असे आम्ही कार्यक्रम घ्यावेत अशी प्रेरणा आम्हाला मिळते. बरेच मोठे वक्ते इथं बोलणार आहेत, परंतु मला उत्स्फूर्तपणे 5 मिनिटं बोलावं वाटलं त्याच्यामुळे मी बोललो. त्याचबरोबर मॅडम, दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे मी या शाळेला 2-3 वेळा विद्यार्थ्यांना भेटी दिल्या, तर ह्या इथं जे बसलेल्या मुली आहेत त्या इतक्या हुशार आहेत आणि त्यांचं बोलणं वक्तव्य वगैरे खूप म्हणजे अगदी आपण म्हणतो की मुलांना भारी शाळेत घातलं पाहिजे, इंग्लिश मिडियमला घातलं पाहिजे किंवा कुठंतरी खूप खर्च करून, पण या शाळेकडे बघितलं आणि या मुलांकडे बघितलं तर असं काही वाटत नाही की अगदी काही कुठं शिक्षणासाठी फार मोठ्या शाळेला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा पुण्या मुंबईला पाठवायची आवश्यकता आहे प्राथमिक किंवा 10वीपर्यंत शिक्षणासाठी. तर ही खूप मोठी अचिव्हमेंट या गावाची आहे आणि तुम्ही जोपर्यंत या शाळेवर एवढं प्रेम करताय तोपर्यंत जसं एखाद्या लहान वटवृक्षाचं झाडाचं जसं एकाला एक फांदा जोडून एवढा मोठा वटवृक्ष होतो, तशी शाळा मला तर वाटतं की जिल्हा परिषद शाळेची अजून एखादी इमारत किंवा अजून काही वर्ग इथं सुरू होतील आणि तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या तर निश्चितच पूर्ण होतील. सर्वांनी मला इथं एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व पिंपळनेर वासीय, सर्व आयोजक, सर्व आजी माजी विद्यार्थी यांचे मनपूर्वक धन्यवाद. शासकीय शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत, म्हणून सर्वांगीण विकास जर आपल्या पिढ्यांचा करायचा असेल तर आपण सर्वांनी आपली मुलं, आपली पाल्य जिल्हा परिषद शाळेमध्ये घालणं ही काळाची गरज बनलेली आहे. चौकोनी चिरा ज्याला आपल्या पाल्याला बनवायचा आहे त्यानं जिल्हा परिषदेचा प्रवेशाचा उंबरठा ओलांडणं गरजेचं आहे. म्हणून भारती साहेबांसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं कौतुक करूया. आणि यानंतर आपण जास्त वेळ न घेता अत्तरानं कपड्याला सुगंधित करणं ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपलं आयुष्य आपल्या कर्तबगारीनं सुगंधित होतं. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्यांचं जीवन सुगंधित करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या बीड जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, कर्तव्यदक्ष, जिगरबाज
कर्तबगार आणि धनाडीच्या जिल्हाधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदय प्रत्येकाला आपल्याशा का वाटतात, कारण त्या बीडच्या आदर्श सुनबाई आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये मी आदरणीय दीपा मुंडे मॅडम यांना अशी विनंती करतो, या प्रसंगी आम्हा सर्वांना तुम्ही मार्गदर्शन करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये जिल्हाधिकारी महोदयांचं पुनः एकदा या ठिकाणी स्वागत. पिंपळनेर शाळेच्या 100 वर्षाच्या शतकपूर्ण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः प्रमुख वक्ते हंकारेजी, तसेच माजी विद्यार्थी. या शाळेने माजी विद्यार्थी म्हणजे डॉक्टर्सना घडवलेलं आहे, लोकप्रतिनिधींना घडवलेलं आहे. इथं मंचावर उपायुक्त बसलेले आहेत GSTचे. पोलीस खात्यामध्ये भरपूर लोकांची भरती या ठिकाणी पण झालेलं आहे. सगळ्यांचे नाव मला घेता येणार नाही, परंतु जे वेळ काढून त्यांच्या शाळेसाठी विशेष त्यांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेलं आहे. नाहीतर सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात, तरीसुद्धा ते काम बाजूला सारून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याही मी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून इथं मी त्यांचं स्वागत करते. तसेच आताचे विद्यार्थी आणि पालकवृंद खूप चांगल्या पद्धतीने एक नियोजन करून आज या ठिकाणी कार्यक्रम सोहळा तुम्ही सगळेजण मिळून पार पडतायत. पिंपळनेरचे PI, तसेच जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी, तसेच सर्व शिक्षक वृंद, सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते. मला 2-3 वेळा सांगण्यात आलं की मॅडम तुम्ही अर्धा तास बोलायचं आहे. आता शक्य नाही, बघू आता कितीपर्यंत बोलणं होईल. बिकॉज आता तुमच्यासाठी वक्ते म्हणून हंकारेजी या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे ते दोन्ही ओव्हरलॅप होता कामा नये असं माझं थॉट आहे. बरोबर आहे की नाही? तर शैली वेगवेगळी असते, टॉपिक वेगवेगळं असते. मला माहीत नाही आता त्यांनी कुठल्या विषयावर ते बोलणार आहेत, पण माझं एक असतं की भाषण वगैरे काही द्यायचं नाही. आमचे जे काही रोजच्या इंटरॅक्शन व्हायला पाहिजे तरच आमच्या विद्यार्थ्यांना कळतो. नाही तर भाषण देऊन आपण जास्त अलंकारिकरित्या मी बोलले तर मी पण एक स्पीच देऊन गेले, नंतर काही नाही असं होतं कामा नाही. विद्यार्थ्यांची जे काय घडविण्याचे आजकालच्या विद्यार्थ्यांपेक्षा मोठं चॅलेंज पालकांनाच असतो. प्रत्येक पालकांना वाटतं की आमच्या मुलामुलींनी MBBSच व्हावं, IITच व्हावं, असं काही काही इच्छा असतात. पण पालकांना माझी विनंती आहे की त्याला स्वतःला काय घडायचं आहे किंवा त्याचे एम्स काय आहे, ॲम्बिशन काय आहे, त्याच्यावर आपण मला वाटतं डिसिजन मेकिंगमध्ये आपण सोडलं पाहिजे. आता इथं विद्यार्थी मला वाटतं तुम्ही सगळे 8वीचे आहेत का? 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असतील. 10वीचे किती? 10वीचे नाही आहे, हात वरती करा ना. हे पहा, आता मी प्रश्न विचारला, उत्तर नाही आलं तर तुमच्याकडे कॉन्फिडन्सच नाही आहे. पहिला मुद्दा विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, मुलं नाही आहेत का शाळेतले? हे सगळे मोठी माणसं दिसायले. युनिफॉर्म आले, इथे एक पट्टी दिसायली, एक 30-40 शाळेचे विद्यार्थी कुठे हो तुमचे? शाळेचे विद्यार्थी संख्या किती? कुठे आहेत ते? सुट्टी नाही असं मिळाले. माझी विद्यार्थ्यांची दिसायली, आत्ताचे विद्यार्थी दिसतच नाही आहेत मला कार्यक्रमामध्ये. कुठे गेले तुमचे सगळे मित्रमैत्रिणी मंडळी? आता ह्यांनाच नाही मी मार्गदर्शन कशाला करू, ते सगळे मोठी झाले तर हा. दिवाळी निमित्ताने सगळेजण फराळ खायला. 10वीचे किती आहेत विद्यार्थी? आणि बाकीचे 8वी 9वी हायस्कूलचे तिथं काय हातवर तुम्ही दिसायले. आता एक 2-3 गोष्टी मी जास्त जे मला द्यायचं आहे. एक विद्यार्थ्यांची याच्यामध्ये ओव्हरऑल आता शिक्षक मंडळी पण इथं उपस्थित आहे, पालक म्हणून या ठिकाणी दिसते, भरपूर महिलांची संख्या दिसते, इथं सगळे माजी विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापलं ध्येय निश्चित केलं पाहिजे.
किती जणांनी निश्चित केली? डॉक्टर्स किती लोकांना व्हायचंय? नाही. इंजिनियर हात वरती करायचे पटापटा पटापटा. ओके. पोलीस किती लोकांना व्हायचंय? तुमच्या डिपार्टमेंट दिसायले. मला वाटतं हे ते विजिट जास्त झालेले आहेत. हे विजिटचा परिणाम आहे. हा, आता पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला काय करायचंय? हा मी प्रश्न याच्यामुळे विचारते की जेव्हा आपण काहीतरी मला करायचंय, पुढे तुम्ही काहीतरी तुमचं भविष्य बघितलेलं आहे, ते इमॅजिनेशन केलेलं असेल तर तुम्हाला त्याची रूपरेषा ठरवावं लागेल. मला पुढे जाऊन काय करायचं, कोणता अभ्यास करायचं, कुठलं परीक्षा द्यायचं आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचं, या पद्धतीचे नियोजन प्रत्येक विद्यार्थ्याचे पाहिजे. ही तर तुम्हाला काहीच नाही का? हे सगळे पोलीसमध्ये, तुम्ही कुठं? हा, नेता, राजकीय लोकप्रतिनिधी किती नाही दिसत आहे. इथं थोडस इथं बघावं लागेल तुमच्याकडून काय हे नाही. तर विद्यार्थ्यांना माझी अशी हे आहे की तुम्ही जे काही गोल्स तुम्ही ठरवलं असेल तर त्याची अभ्यास काय, किती तास अभ्यास करायचा, कोणतं परीक्षा द्यायचा, कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे आणि किती तास वाचलं पाहिजे, हे सगळे तुम्हाला टाइम टेबल ठरवावं लागतं. तुम्ही आता लहान नाही आहेत. जे हायस्कूलमध्ये गेलेले आहेत विद्यार्थी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 8वीच्या पासून तुमचे थोडंसं शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे. आजकाल जेव्हा इथं मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांना MBBS लोक पण आहेत, डॉक्टर्स पण झालेले आहेत या ठिकाणी. मग तुम्ही त्यांना जरी विचारलं तर हे ड्रोन बंद करा, ते सगळे ड्रोन बघायले. ड्रोनचं आकर्षण असतं मुलांना आजकाल. ड्रोन काढून बाजूला ठेवा, त्याची काही गरज नाही. हां, आता शांतपणे ऐका 5 मिनिटासाठी. शांतपणे ऐकाल? ऐकता? हां, इथं कॉन्सेप्ट आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं. हां, आता समजा तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची आहे? कोणतं? कुठलं द्यायचं आहे की नाही द्यायचं? द्यायचं आहे की नाही द्यायचं? द्यायचं आहे ना? अभ्यास करायचा आहे. कोणतं पुस्तक अभ्यास करायचं आहे त्याची ठरवलं का? नाही. शिक्षक सांगतात की नाही सांगतात? सांगतात. ते तुम्ही फॉलो करता का की इंस्टाग्राम फॉलो करता? शिक्षकांना फॉलो करता की इंस्टाग्राम? इंस्टाग्राम वगैरे नाही आहे ना? नेट बंद केलं तर किती लोकांना त्रास झाला? 2 दिवस नेट होती तर किती लोकांना त्रास झाला? मला भरपूर फोन आले. दुकान बंद होतं जेवणाचे वगैरे, त्याचे कुणाचे फोन नाही आले की किराणा दुकान कधी उघडते म्हणून. इंटरनेट सुरू कधी होते मॅडम? तसे फोन भरपूर आले. तर तुम्हाला माझं सांगणं असं आहे की कुठल्याही परीक्षा देताना आधी त्याचे सिलेबस म्हणजे माहिती आहे, सिलेबस लिहून काढणे, काय काय सिलेबस आहे ते. सिलेबस नंतर त्या सिलेबस कोणत्या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा ते पुस्तकांचे लिस्ट असायला पाहिजे. आणि त्या पुस्तकामधून आतापासून एक एक पुस्तक सुरू करायला पाहिजे. त्या पुस्तकामध्ये काय आहे, पुढे जाऊन आपण भविष्यात त्या परीक्षा द्यायची असेल तर कोणतं पुस्तक आपण वाचले पाहिजे आणि किती तास. आतापासून तुम्हाला वाचण्याची आवड निर्माण व्हायला पाहिजे. वाचण्याची आवड आहे. तुम्ही मोबाईलमध्ये जरी बघत असाल तर मोबाईलमध्ये पण भरपूर स्टडी मटेरियल असतो. मग ते स्टडी मटेरियल तुम्ही फॉलो केलं पाहिजे, ते सगळं सेव्ह केलं पाहिजे आणि मोबाईलमध्ये पण ते अभ्यास केला पाहिजे. मोबाईलमध्ये किती लोक अभ्यास करतात? मोबाईल सगळ्यांकडे आहे. पुस्तकाचा अभ्यास जास्त आहे की मोबाईलचा अभ्यास जास्त आहे? पुस्तक आणि तुमचे मोबाईल. इकडून मोबाईल आला उत्तर. त्याच्यामध्ये कुठलाही जरी सोर्स असला तर तुमचे जे काही सिलेबस असतं ते तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पुस्तक तुमच्या सोबत असणं गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल कुठेही जाल तर एक डायरी आणि पेन ठेवलं पाहिजे, त्याचे नोंद ठेवले पाहिजे. पेपर वाचता का? पेपर कोणता? पुढारी. एक इंग्लिश पेपर काहीतरी वाचायला सुरू केलं पाहिजे, इंग्लिश मॅगझिन वाचायला सुरू केलं पाहिजे. का? पुढे जाऊन जेव्हा आपण परीक्षा देत असतो एक ह्याची तुम्हाला कॉन्फिडन्ससाठी प्रॉब्लेम एक येतो, ते इंग्लिश भाषेचा. भाषा सोपी आहे.
माझी मातृभाषा कोणतं आहे माझं? कुणाला माहिती आहे? माझं मातृभाषा कोणतं आहे सांगा. नाही, चांगलं वाटलं मराठी म्हणून, म्हणजे माझं काही चूक होत नाही मराठीच्या. माझी कन्नड भाषा आहे. आय एम फ्रॉम कर्नाटक. तर मी मराठी बोलायला शिकली जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये केव्हा आली मी? 2012 पासून. 2011-12 ट्रेनिंग झाली मसुरीमध्ये. 12 पासून मी महाराष्ट्रामध्ये आहे. मला महाराष्ट्रामध्ये येऊन 11 वर्ष झाले. 5-6 वर्ष थोडंसं मिस्टेक होत होतं. आता काय नाही, अजून थोडंसं इंग्लिश शब्द येतात, परंतु आता बऱ्यापैकी फुल जातं. मी मराठीमध्ये भाषण जरी केलं तर कुणालाही कळत नाही की माझी वेगळी भाषा आहे. त्यामुळे इंग्लिश भाषा जरी असली तरी इंग्लिश तुम्हाला येत जरी नसला तरी सुद्धा रोजच्या रीडिंगमध्ये, रोजच्या बोलण्याने इंग्लिश येऊन जातं. आणि जे गोष्टी तुम्हाला टफ वाटतात की पुढं जाऊन आम्हाला हे अडचण येणार आहे, इंग्लिश भाषेचे जे काही भीती मनात असतो, रोज तुम्ही वाचायला सुरू केलं तर ते भीती निघून जातं. असं काही विशेष नाही की सगळ्यांना इंग्लिश आलंच पाहिजे, तसं काही नाही आहे. जेव्हा आपण केंद्राची जे परीक्षा जरी देऊ तरी सुद्धा आपण आपापल्या भाषेमध्ये आपण परीक्षा देऊ शकतो. नंतर जेव्हा जेव्हा जसं गरज पडते तसं आपण लँग्वेज शिकत जातो. आता मराठी जेव्हा आता मला गरज आहे, आम्ही शिकलो आणि मी बोलतो पण. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, इंग्लिशमुळे तुम्हाला असं कॉन्फिडन्स जरी कमी होत असेल तर यू शुड रीड सम इंग्लिश बुक. मग तेव्हा त्याची जे काही कॉन्फिडन्स लेवल असतो ते ऑटोमॅटिकली ते बिल्ड होती आणि नंतर पुढं तुम्हाला अडचणी येणार नाही. नाहीतर मला इंग्लिश येत नाही, मला बोलायला येत नाही, ते एक अडचणीमुळे बरेच विद्यार्थी कॉन्फिडन्समध्ये आणि तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्याचे फरक. परंतु जास्त काही फरक नाही. यू आर इफ यू डोंट नो इट्स ओके. मराठीमध्ये तरी तुम्ही चांगलं बोलू शकाल का, एवढं ॲटलिस्ट मर्यादित जरी ठेवला तरी इट्स फाईन. अजून 1-2 इंग्लिश शब्द वापरायचे. पण भीती मनात असली तर ते भीती घालवण्यासाठी तुम्हाला त्याचे वर्कआउट तुम्हाला करावं लागेल. मग तुमच्या कोणतं पुस्तक वाचायचं, किती वेळ वाचायचा, कोणतं परीक्षा द्यायचं, काय व्हायचं, या पद्धतीचे तुम्हाला फुल टाईम त्याच्यामध्ये वर्कआउट करावं लागेल. नुसतं टाईमपास करून काय उपयोग नाही. 8वी, 9वी, 10वी हे जे तुमचे पुस्तकं आहेत मूळ, तुमच्या सोशल स्टडीज म्हणा, तुमच्या सायन्स म्हणा, विज्ञानाचे आणि मॅथमॅटिक्सचे पुस्तक, त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्शन असायला पाहिजे. तरच एक फाउंडेशन तयार होतो आणि पुढचं सगळे परीक्षेला ते सोपं जातं. नाहीतर जेव्हा तुम्ही 12वी संपली तेव्हा तुम्ही ठरवणार की आम्ही नीटची परीक्षा देऊ, आम्ही MBBS नाही. जे विद्यार्थी खरोखर सिरियसली प्रिपेअर करत आहेत ते 8वीपासून प्रिपरेशन सुरू केलेलं आहे. MBBS वाले, IITला ज्यांना ॲडमिशन पाहिजे त्याच्यामध्ये. मग बाकीचे विद्यार्थी 8वीपासून तयार केल्यानंतर तुम्ही 12वी नंतर तुम्ही तयार करू शकत नाही. आतापासून तुमची तयारी पाहिजे, तरच पुढं तुम्हाला सोपं जातं, नाहीतर नाही होणार. नुसतं कोचिंग 6 महिने केले, क्लासेस केले, त्याच्यामधून कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देऊ शकत नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्यायचे असेल तर 2 वर्षाचे घसाघसी करावं लागते, खूप जास्त अभ्यास करावा लागतो, तरच ते पुढे येणार कुठंतरी, नाहीतर नाही होणार. नाहीतर काय, इथंच राहायचं शेती करत. आणि शेतीमध्ये किती पैसे मिळाले ते सगळे तुमच्या घरी माणसांना विचारा. शेतीपासून किती आमच्या उत्पन्न होतोय, किती मेहनत करावं लागतं. मला माहिती आहे किती मेहनत आमचे शेतकरी वर्ग करते म्हणून, परंतु त्याच्यामधून जेवढं किती उत्पन्न येतो त्याच्याऐवजी तुम्हाला जास्त मेहनत करावं लागेल. मेहनत करायची तयारी आहे की नाही तुमची, आहे की नाही सगळे? नाहीतर काय करायचं, नाहीतर काय म्हणून जे प्रश्न आहे ना ते सगळ्यांनी लिहून ठेवा. आपण अभ्यास नाही करणार, नाही केलं तर काय, ते क्वेश्चन मार्क लिहून तुमच्या पुस्तकामध्ये ठेवा आणि विचार करत बसा. नाहीतर काय म्हणून, नाहीतर काय जे उत्तर आहे ना ते ऑटोमॅटिकली तुम्हाला अभ्यास करायला मार्ग भाग पडतो. नाहीतर काय म्हणून जे आहे ते सगळ्यांनी एक लिहून काढा. आपण अभ्यास नाही केलं तर काय, हा प्रश्नाचं उत्तर काय असेल ते बघा, त्याची इमॅजिनेशन करा, तरच तुम्ही कुठेतरी मेहनत करणार आहे, नाहीतर नाही करणार. आणि या शाळेतून भरपूर विद्यार्थी चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांच्या मेहनत जे आहे ते इथूनच झालेली आहे. मग त्यांना ॲटलिस्ट बघून तुम्हाला त्याची हे व्हायला पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. तसं मला वाटतं काही विद्यार्थी इथे येऊन संबोधन जरी केला तरी सुद्धा खूप मोठा फरक पडतो. आणि आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून एक दोन शब्द जरी आले किंवा ते स्टेजवर जरी येऊन त्यांचे इंट्रोडक्शन जरी केला तरी सुद्धा एक खूप मोठा बदल या आताच्या विद्यार्थ्यांमध्ये होईल. आणि भरपूर शेतकरी वर्ग आज या ठिकाणी उपस्थित आहेत.
आता सगळ्यांना संबोधन मी काही करणार नाही, परंतु कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की मी काहीतरी करणार, मी काहीतरी करू शकतो आणि मी काहीतरी करेन असा एक मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन तुमच्या सगळ्यांच्या असायला पाहिजे. सेल्फ मोटिवेशन नसेल तर कितीही कोणीही काही येऊन इथं भाषण जरी केलं तर काहीच होऊ शकत नाही. सेल्फ मोटिवेशन असणं खूप अत्यंत गरज आहे आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स जे आहे ते प्रत्येकाला पाहिजे आणि प्रामुख्याने मुलींना. फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय, कोणाच्या हाती आम्हाला पैसे मागायची गरज पडायला नाही पाहिजे. नवऱ्याला नाही विचारायचं, साडी घ्यायची असते तर स्वतः घ्यायचे, पैसे दे म्हणून मागायचे नाही किंवा आणा म्हणून सांगायचे नाही. ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ते स्वतः पैसे कमवायचे आहे, एवढं डोक्यात लक्षात ठेवा. आणि हे कसं होणार, जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा आपण ठरवलं पाहिजे की आम्ही कुणालाही मागणार नाही, काही पण मागायची गरज पडायला नाही पाहिजे. अशा एक तयारी तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे, तरच आपण काय फ्री करू, नाहीतर काहीच करणार नाही. अजून शाळेत येणार जाणार, घर आईवडील काय करायले तेच बघणार, तेच होणार असं नाही. आपापलं स्वतःच्या पर्सनॅलिटी आणि आपापलं स्वतःचं नाव, स्वतःचे पैसे कसं होईल याच्या बाबतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने विचार केला पाहिजे, तरच आपलं काहीतरी भविष्याचं उज्ज्वल होईल, नाहीतर नेहमीच्या बाकीच्या लोकसंख्येप्रमाणेच राहणार आहे. आपण स्वतः निश्चय केल्याशिवाय आपलं कुठं काहीच होणार नाही. आमच्या माझ्याकडून एक वाक्य हे असायचं, आढळून किती लोकांना कळेल. माझं जेव्हा सक्सेसफुल झालं तेव्हाही एक लाईन माझं मनात, व्हेरी सिम्पल कोट, परंतु आधीपासूनच माझं मनात होतं की नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबलची स्पेलिंग माहिती आहे का तुम्हाला, सांगा. हां, त्याच्यामध्येच आहे, द वर्ड इम्पॉसिबल इटसेल्फ कंटेन्स आय एम पॉसिबल. हा एवढं वाक्यामधून माझं पूर्ण अख्खा, मी अभ्यास करते वेळी, सक्सेस झाल्यानंतर सुद्धा आणि कुठेही गेले तर हा वाक्य माझ्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये खोडलेलं आहे की द वर्ड इटसेल्फ कंटेन्स आय एम पॉसिबल. सो नथिंग इज इम्पॉसिबल. परंतु जेव्हा आपण ठरवू त्या पद्धतीचं डेडिकेशन आपलं पाहिजे, मोटिवेशन असलं पाहिजे, लेथार्जीनेस नाही, लेझीनेस नाही. आमचं वय काय आहे, आम्हाला कॅपॅसिटी किती आहे. आता जरी सांगितलं की 5 किलोमीटरच्या नंतर आम्हाला काहीतरी भेटणार आहे तर यू शुड गो, यू शुड रन, यू शुड वॉक. आपण कुठल्याही साधनाची वाट पण नाही बघितली पाहिजे, परंतु माझं ध्येय तिथं आहे तर ध्येयासाठी आपण मेहनत केलीच पाहिजे. मेहनत केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. तुमच्या टाईम मॅनेजमेंट, तुमच्या डेडिकेशन, सेल्फ मोटिवेशन या सगळ्या गोष्टी आमच्या पर्सनॅलिटीमध्ये आल्याशिवाय आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाणार नाही. कुठल्याही मी हे सांगत नाही की तुम्ही हेच करा हेच करा हेच करा, तसं काहीच नाही आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही निवडला, त्याच्यात जायचं असेल तर फुल्ली डेडिकेशन कंप्लीट पाहिजे आणि नियोजन पद्धतीनेच पाहिजे, नाहीतर काहीच होणार नाही. आपण प्रॉपरली नियोजन केलं तरच आपण पुढे जाऊ, नाहीतर नाही होणार. आदर्श शेतकरी पण आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत, खूप मोठे शेतकरी झालेले आहेत. कसं त्यांच्या हार्डवर्क पाहिजे. शॉर्टकट कुठल्याही गोष्टीमध्ये शॉर्टकट चालत नाही. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त आपण हार्डवर्क केलं पाहिजे, आपलं टाईम मॅनेजमेंट असायला पाहिजे आणि विद्यार्थी जीवनामध्ये तरी झोप अत्यंत कमी, आळसपणा तरी बिलकुल नाही. ज्याच्या शरीरामध्ये आळस आहे दॅट इज इक्वल टू डिसीज, रोग. आळस इज इक्वल टू रोग. ते निघून बाहेर असले पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे, मेहनत करायची तयारी पाहिजे, तरच आपण कुठेतरी घडू शकतो, नाहीतर काहीच नाही. आपण रोजच्या प्रमाणे तसंच राहू. मग त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आज या प्रसंगी माझं सांगणं आहे की ध्येय निश्चित करा आणि त्याच्या पाठोपाठ त्याला अटेम्प्ट करायला प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात, आता क्रीडा क्षेत्रामध्ये पण भरपूर विद्यार्थी असतील. क्रीडा क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी जात आहेत ते किती वेळ प्रॅक्टिस करतात, ते दिवसातून 4 तास सकाळी, 4 तास संध्याकाळी. त्यांचं खाणं पिणं ते त्याच्या रिलेटेड असतं. त्यांचं खाणं पण वेगळं काही नसतं. त्यांच्या क्रीडा खेळासाठी कुठलं खाणं असायला पाहिजे तेच जे जेवण करतात, बाकीचं काहीच खात नाही. तेच व्यायाम करतात, तेच प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे इव्हन अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये पण त्या पद्धतीचंच नियोजन पाहिजे. क्रीडा असू द्या, खेळ असू द्या किंवा अभ्यास असू द्या, त्या पद्धतीचे शिस्त पाहिजे. हे जे शिस्त आहे, शिस्त असले तरच आपण पुढे जाऊ, नाहीतर नाही. ते शिस्त असणं खूप गरज आहे. तर कुठलेही क्षेत्र तुम्ही निवडा, परंतु निवडून त्याच्यावर काम करा, हार्डवर्क केलं पाहिजे. बिकॉज आमच्या शरीरामध्ये एवढं देवाने आपल्याला एनर्जी दिलेलं आहे तर कुठेही ते कमतरता नाही. त्या एनर्जीचा पुरेपूर वापर व्हायला पाहिजे.
एनर्जी वापरलं नाही तर ते आळसमध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे ते एनर्जी सगळे वापर व्हायला पाहिजे. मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील सगळ्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व माजी विद्यार्थ्यांना माझे खूप खूप अभिनंदन. जिल्हा परिषद शाळेच्या पिंपळनेर शाळेचे सर्व शिक्षक वृंद जे आधीपासून इथं काम केलेले आहेत, 100 वर्षापासून ते जे सुरुवातीचे शिक्षक, नंतरचे शिक्षक, आत्ताचे शिक्षक, सर्वांनाच माझे मनपूर्वक अभिनंदन आहे आणि खूप खूप शुभेच्छा आहे. खूप विद्यार्थी तुम्ही सगळेजणांनी गुरुवृंदांनी घडवलेलं आहे. आमच्या भारतीय संस्कृतीत असं आहे की गुरुच्या जे स्थान आहे ते खूप मोठं स्थान आहे. तर पुन्हा त्या सर्व गुरुवृंदांना मी वंदन करते. तसेच खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.